काही गटामध्ये डिस्प्यूट चालू आहे हे खरं आहे, पण डिस्प्यूट सेटलमेंटसाठी आपल्याला घटनेने वेगवेगळे फोरम देण्यात आलेले आहेत. मग महसूल विभाग असेल, न्यायालय असेल, धर्मादाय आयुक्त असेल, आणि त्या फोरमवरती प्रत्येकाने आपापली बाजू मांडणं हे प्रत्येकाचा हक्क आहे. आणि ती बाजू मांडल्यानंतर त्या फोरमने किंवा त्या न्याय प्राधिकरणाने न्याय दिल्यानंतर तो न्यायाची अंमलबजावणी करणे हे पोलीस डिपार्टमेंटचं मूळ कर्तव्य आहे. तर या ठिकाणी माझं असं लक्षात येतं की पोलीस विभागांना जो काही न्याय या ठिकाणी झालेला आहे, निवाडा झालेला आहे, त्याची प्रत त्यांना मिळालेली असेल नसेल ती त्यांनी ती घ्यावी, वाचावी आणि त्या न्याय निवाड्याप्रमाणे त्यांनी जो काही प्राधिकरणाने दिलेला निर्णय आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी शांततेने करण्यासाठी पोलीस विभागाने सहकार्य करणं आवश्यक आहे. परंतु या ठिकाणी ज्यांच्या बाजूने निकाल लागलेला आहे त्यांना पण इथं कार्यवाही पूजा साधं भजन पण करून दिलं जात नाही आहे. आणि ज्यांच्या विरोधात निकाल गेलेला आहे त्यांनी इथं रामधून काढलेले आहे. त्याबद्दल आमच्या पोलीस विभागाने का मौन पाळलेलं आहे याच्याबद्दल तेच उत्तर देतील. त्यांचं मौन का बरं आहे व ज्यांच्या विरोधात निकाल गेलेला आहे तर त्यांनी इथं रामधून जे काढले त्याबद्दल आपण मौन का पाळलं, त्यांना का बरं काढून दिले साहेब, आपलं काही उत्तर देतील का? आम्ही काही उत्तर द्यायला आलो नाही. तुम्ही आमचा वरिष्ठ सोबत बोला. ठीक आहे. साहेबांनी मला इथं पाठवलं आहे की बाबा इथं कोणताही कार्यक्रम घेता येणार नाही, बस तेवढं तुम्ही माझं बोलणं आहे. तुमचा काय कार्यक्रम घ्यायचा तर आमचा वरिष्ठ सोबत बोला. नाही, तुम्ही बरोबर तुमचं काम करताय. मी वरिष्ठ साहेबांना बोलतो का साहेब इथं आपण न्याय निवाड्याचा अभ्यास करून त्या न्याय निवाड्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी, शांततेने करण्यासाठी आणि जो धार्मिक कार्यक्रम आहे, गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे, याच्यातून प्रेरणा लोकांना मिळण्यासाठी, अजून समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचं प्रगती होण्यासाठी, समोपचार राहण्यासाठी, शांतता राहण्यासाठी आणि आमच्या पोलीस विभागाचं पण ताणतणाव कमी होण्यासाठी याची गरज आहे. विनाकारण ते पण आपलेच बांधव आहेत, त्यांना पण काही ताणतणाव देण्यामध्ये कुणी सुज्ञ व्यक्तीनं याच्यामध्ये त्यांची बुद्धी खर्च करू नये. कारण जो काही न्यायाने आहे, जे काही कागदावर आहे, जो काही न्याय निर्णयाने झाले त्याप्रमाणे काम केलं पाहिजे. विनाकारण आमचे पोलीस बांधव त्यांना पण विनाकारण आपल्या विरुद्ध निकाल जर जात असेल आणि त्याचा तरी पण आम्ही हट्ट धरून त्यांना आम्ही हे करणारच अशी भाषा वापरत असेल ते बरोबर नाही. बरोबर ना सर? म्हणजे जे काय भांडायचं आहे ते न्यायालयात भांडावं, तिथून न्यायालयात आणावं. आपल्या आपसामध्ये भांडणं किंवा आपसामध्ये आपण पोलीस विभागाचे पण कारण नसताना त्यांचं तणाव वाढवणं किंवा त्यांना पण टेन्शन देणं हे पण एक सुज्ञ नागरिक म्हणून आपली योग्यता नाही आहे, आपलं हे चांगलं नाही. आणि विशेषतः जे काही ह्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जे प्रतिनिधित्व करतात, जे स्वतःला त्यागी समजतात, जे स्वतःला काहीतरी भक्त समजतात, स्वतःला दादांचा अनुयायी समजतात, त्यांची तर मुळीच जबाबदारी असू शकत नाही आहे. त्यांनी जे काही काम करायचं आहे ते जनतेसाठी करावं. जनतेमध्ये आम्हाला एवढे पडलेले प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी या ठिकाणून स्फूर्ती घ्यावी, या ठिकाणून प्रेरणा घ्यावी आणि ह्या ठिकाणून प्रेरणा घेऊन मग जलसंधारण असेल, व्यसनमुक्ती असेल, गावामध्ये तंटामुक्ती असेल. आपल्याकडे 39,000 गावं आमच्या महाराष्ट्रात पडलेले आहेत, 6,48,000 गावं भारतात पडलेले आहेत आणि आम्ही तिथं काम करायचं सोडून कुठंतरी आम्ही टेकडीवर काम करतोय. इथून ही प्रेरणाचं स्थान आहे, हे आमच्या न्यायाचं स्थान आहे आणि या महिलांची खरं प्रेरणा घेतली पाहिजे. त्या महिला इथून जे प्रेरणा यांची प्रेरणा घेतली पाहिजे की यांनी पोलीस विभागाला मी सांगतो की यांनी पोलीस विभाग किंवा कुठल्याही विभागाची मदत न घेता यांनी व्यसनमुक्त केलेली आहे. गेल्या 5 वर्ष झाले, बरोबर ना? गावामध्ये दारूबंदी तुम्ही केलेली आहे, महिलांनी केली, पोलीस मंडळीनं वेळोवेळी काही प्रमाणात त्यांना साथ दिली, मदत केली, हा भाग वेगळा. परंतु पूर्ण साथ पण मिळालेली नाही आहे. बऱ्याच ठिकाणी तिथं कॉम्प्रोमाइज पण झालेलं बोलण्यात येतं किंवा त्यांचं पण त्याच्यामध्ये फारसं ज्याला आपण काय म्हणतो जितकं अपेक्षित काम होतं तेवढं नाही आहे. तर त्यांनी पण पोलीस विभागाने एक गाव महिला जर दारूबंदी करत असेल तर अजून त्यांच्याकडे अजून त्यांचा सपोर्ट करावा, जेणेकरून बाकीच्या गावातल्या महिलांना प्रेरणा मिळेल. कारण कसं आहे की आपण पाहतोय व्यसनात हिंसेमुळे जे काही लाचारी आहे, बेकारी आहे आणि जे काही समाजामध्ये गुंडगिरी आहे किंवा भांडणतंड आहे ते व्यसनामुळे वाढलेले आहेत आणि व्यसनाचा परिणाम जो आहे तो शेवटी तो त्या यांच्यावरती पण जास्त समाजावरती पण होतो, डिपार्टमेंटवरती पण होतो, पूर्ण व्यवस्थेवरती होतो. म्हणून दादांनी जे सांगितलं होतं की ग्रामरक्षक जो तयार करा,
महिलांचं ग्रामरक्षक दल असेल, तरुणांचं ग्रामरक्षक दल असेल, ते ग्रामरक्षक दल निश्चितपणे या विभागाच्या सोबत काम करतील, पोलीस विभागाच्या सोबत काम करतील. आणि आमचा एक पोलीस दादा जो आहे त्याच्यासोबत जर गावातले 20 तरुण जर असतील तर निश्चितपणे एक पोलीस दादा आमचा त्या गावातील 20 तरुणांच्या मदतीने गावामध्ये शांतता, गावामध्ये प्रगती आणू शकतो. ही खरी मूळ भावना आहे. शेतीच्या उत्पादनासाठी सेंद्रिय शेती आहे, गोपालन आहे, नैसर्गिक शेती आहे, महिलांचे बचत गट आहे, उद्योग आहे, छोटे छोटे मोठे उद्योग आहे. हे सगळं दादांनी लिहून ठेवलेलं आहे. हे काम आम्हाला केलं पाहिजे. हे काम करण्याच्या ऐवजी आम्ही कुठंतरी आमचा अमूल्य वेळ, अमूल्य जीवन याच्यामध्ये खर्च करत आहोत. हे जाणकार व्यक्तीने समजून घ्यावं. आपण स्वतःला जर समाजाचे पुढारपण समजत असेल, कुठल्या काही तर त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व करत असेल तर प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांनी पूर्ण समाज आम्हाला चांगल्या मार्गाने कसा नेता येईल. विनाकारण कुठंतरी वर्गणी गोळा करायची, आम्ही कुठंतरी त्याचे दुरुपयोग करायचा, हे काही उचित नाही आहे. या ठिकाणी जमा होणारा एक एक रुपया हा आमच्या गोरगरिबाच्या कष्टाचा आहे. कोणी 10 रुपये देत असेल, कोणी 50 रुपये देत असेल. त्या एक एक रुपयाचा हिशोब सुद्धा पारदर्शकपणे जनतेला सांगितला पाहिजे, लोकांना सांगितला पाहिजे. त्या वर्षभरात एवढे पैसे जमले, त्याच्यातून आम्ही एवढा खर्च केला, एवढे शिल्लक आहे. अशा पद्धतीची पारदर्शकता सुद्धा या ठिकाणी येण्याची गरज आहे. मात्र ती पारदर्शकता कशी काही दिसत नाही. मला माहीत नाही आतापर्यंत ज्यांनी पैसे जमा केले, ज्यांनी लोकांनी वर्गण्या जमा केल्या, गावगाव फिरून केले, त्यांनी नेमकं किती केले, काय हिशोब दिला, हा हिशोब पण देण्याची गरज आहे. गुरुदेवाने ते पण घडत नाहीये. तर ते सगळं घडावं एवढंच आज मी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करेल. आज आमची गुरुपौर्णिमा महिला भगिनींच्या हाताने आम्ही साजरी केली. त्याचं कारण असं आहे की आमच्या सगळे आम्ही आईच्या पोटातून जन्माला आलो. आमची सगळ्यांची पहिली आई जी आहे गुरु आहे. आणि ती जी आई आहे त्या आईच्या या ठिकाणी जमलेल्या सुद्धा सगळ्या आमच्या भगिनी ज्या माता आहेत त्यांना पण सन्मान देण्याचा हा कार्यक्रम आहे. खरं तर आम्हाला मातांचा सन्मान वाढो असं महाराजांच्या भजनामध्ये उल्लेख आहे, बरोबर. वाढो या जगामध्ये मातांचा सन्मान आणि हे सगळं कार्य करावं असं मला वाटतं. पोलीस डिपार्टमेंटने खरं त्यांनी फार थोडक्यात उत्तर दिलं की बा जरी तुमच्या बाजूने न्याय लागलेला असेल तर आम्ही तुम्हाला करून देत नाही. या बाबतीत मी माझ्या योग्य ठिकाणी दखल घेतो. जय गुरु.